पूर्वी भेटलो श्री रघुवीरांची युक्ती सांगितली सेतू बंधारी नाही पुजले श्रीरामाचे मूळतायशी परिमाणे कोण सांगितले त्यांच्याच पुरात येत आता पूर्वी सांगितलं प्रभू रामचंद्राला आले होते पण मी तेव्हा पूजा केली असंच म्हणलं का देवपूजा करा की आपण म्हणतो ना पुढच्या पोळ्याला वस्तू नारळ फोडायचे का नाही पुढच्या शनिवारी मात्र नारळ फोडायचे पुढच्या शनिवारी शनीला तेल घालायचे काय सांगितलं तर समुद्राला सुद्धा काय झालेलं आहे जे बोललं तसं मी वागलं नाही माझं हे गहिवरून बोलू लागलेलं आहे मी ज्येष्ठ श्रीराम कनिष्ठ आईसे मानितो पापिष्ट चेने अभिमानी मी दुष्ट श्रीराम वरिष्ठ न पूजिला कारण का माझ्यापेक्षा कोण राम लहान आहे तर मी मोठा आहे हा गर्व माझ्याकडे झाला होता याकरता मी त्याबरोबर रामचंद्राची पूजा केलेली नाही आम्ही काय झाला पाहिजे आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे अनुताप झालेला पाहिजे कारण त्या गर्वा करून मी प्रभू रामचंद्राला पूर्वी कधी पूजन केलं नाहीये असा सागर समुद्र बोलू लागेल कनिष्ठ मानिता श्रीराममूर्ती महापापी मी त्रिजगते त्या मद पापियाची पापयुक्ते सेतू समाप्त नव्हेची आता कारण का प्रभू रामचंद्राला मी काय म्हणलं तुच्छ म्हणलं लहान म्हणलं याकरता माझाच गर्व माझ्याकडनं होता आहे का नाही आपल्याला सागरावर पण त्याच्या चाले शरीरात कोणाचे सत्य बोलवितो हरविना पण हा गर्व जे झाला होता त्या गर्वाचा आता प्रायश्चित्त म्हणून समुद्र काय सांगला त्या परमेश्वराला कारण मूर्ती बघितली कसं मनुष्य ते जवळ आलेले ते म्हणून माझ्यापेक्षा लहान आहेत म्हणून मी काय ते सेतू बंधन पण माझ्याकडे गर्व होता मी माझ्यावर दगड तरून देणार पण दगडाला कोणामुळे त्या प्रभू रामचंद्रामुळे प्रत्येक दगडावर नाव द्यावं लागलं ना श्रीराम कारण श्रीरामाशिवाय श्रीचं कार्य करून घेण्याशिवाय नाही मला हाही दगड तरले पाहिजे पण कधी तर गेलो नामचिंतनामध्ये भक्तीमध्ये मरणामध्ये असलेलं या दगडावर लिहिलं जात आहे असा तो गर्व झाला होता त्या गर्वाचा आता काय झालेलं आहे अनुतापन किंवा प्रायश्चित्त होऊ लागलेलं आहे सेतू नवे माझे पापुक्ती व्रथा केली नळवर द्रोक्ती श्रीराम पायी पर्वत करते तू सामग्री श्रीरामे हे तर सामग्री कुणाची प्रभू रामचंद्राची माझे काहीच नव्हतं माझ्याकडे गर्व आता पण प्रभू रामचंद्राने कुणाला सामग्री दिलं पण त्याने नुसतं नाव घेतले त्याला तेवढं ओळखलेलं आहे मग देवाना एखाद्या भक्ताची कीर्ती जर वाढवायची असेल तर ते वाढणारच आहे ना मग त्याने वाढत त्याच्या नुसत्या हातात दगड दिला तर त्याच्यावर श्रीराम लिहायचं पण ते टाकला की काय होता पाण्यावरती तरंगत होता कुणाला वाटायला लागलं आपल्यालाच वाटते लय दिवस गेले अगोदर कळायला पाहिजे आपल्याला अगोदर कळलं असतं तर आपल्याकडे आतापर्यंत आपल्याला भरपूर आलं असतं अशी सागरासारखी आपली गत आहे मग ते देवाला मी काय केलेलं आहे लहान समजलं गेलं पण त्या निळाच्या हाताने किंवा नळाच्या हाताने काय झालेलं पाषांतरले गेले प्रभू रामचंद्राचं नाव त्याच्यावर दिलं तो काय झालेला आहे त्याच्यावर तरला गेला आणि त्यातून शेतो बंधन झालेला आहे समुद्र तर पर्वत तर स्पष्ट तू श्रीराम मी मानी कनिष्ठ मदही परता पापिष्ट दुष्ट आनंद आहे मी आता कसं मी कनिष्ठ मानलं होतं पण प्रभू रामचंद्राच्या नामाने पार्वत्याचे पर्वत जरी समुद्रात टाकले तरी तरले गेले पण माझ्याकडे जो गर्व झाला होता माझ्याकडे जो अहंकार झाला होता पण तुझ्यासारखा देव नाहीये कारण गर्व झालेला गर्वाचं जेव्हा माहिती कळते की आपलं मीपणा कमी झाल्यानंतर जेव्हा भक्ती अंतकरणामध्ये उतरते अशी अवस्था कोणाला झाली सागरा झाली तेव्हा पर्वत ठेवले तर प्रभू रामचंद्र तुझ्या नावाने तरले गेलेले आहे अनुतापाव्रते उदाभया श्रीराम मूर्ती घेऊन अलंकार संपत्ती श्रद्धायुक्त सिंधू आला कारण सागराला हे सगळं झालं होतं पण त्याचा ते आपल्याकडनं पूजा झाली नव्हती मग प्रायश्चित्त झालं अनुताप झाला म्हणजे सगळे सामग्री आता जे पूजा लागते अगरबत्ती असेल फुलं असेल बघा जे काय आहे ते सगळे आनंदयुक्त घेऊन कुठं प्रभू रामचंद्राकडे सागर आलेला आहे विजयला बाचा मुव्रते सेतू पावला समाप्ती परती देखील श्री रघुपते सुग्रीव कपिपती समवेत आता हे सागराने बघितले सेतू बांधनाचं बघा बंधनाचं काम बी परिपूर्ण झाले त्या कडेला बघितलं तर राजा पण बरोबर आहे वाढणाऱ्या सैन्या बरोबर आहे प्रभू रामचंद्र बरोबर असं हे सागराने पाहिजे
कमल